परमेश्वराच्या नावाला आपण धन्यवाद देऊया. खरोखर परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव आपल्या प्रत्येकाच्या जीवनात आलेला आहे. मागील 8 ते 15 जून रोजी जो मायवारचा संदेश दिलेला होता की एक आईची प्रार्थना काय करू शकते. एक आईची प्रार्थना जी हन्नेने प्रार्थना केली, संपूर्ण इस्रायल राष्ट्र एकवट झालं होतं. आणि एक आई सुसन्ना होती, तिने प्रार्थना केली. संपूर्ण युरोपमध्ये, अमेरिकेमध्ये आणि इंग्लंडमध्ये देवाचं संजीवन उतरलेलं आम्हाला पाहायला मिळतं. आणि त्या संजीवनाद्वारे अनेक तरुण लोकांनी आपलं समर्पण देवाला केलेलं आम्हाला पाहायला मिळतं. आणि त्या समर्पणानुसार ते सर्व तरुण सर्व जगामध्ये गेले. त्यातलेच काही लोक आपल्या भारतामध्ये आले आणि त्यांनी जे सुवार्तेचं मिशन आपल्यामध्ये केलं, त्याच्यामुळं आज आमची आणि आमच्या जिवंत देवाची ओळख झालेली आम्हाला पाहायला मिळतं. म्हणजे एक आईची प्रार्थना काय करू शकते याच्याबद्दलचं संदेश त्या दिवशी दिला होता. आज आपण पवित्र शास्त्रातून प्रार्थना हा विषय घेणार आहोत. आपण माहिती आहे की प्रार्थना संदेशाच्या द्वारे देत असताना आपण अर्ध्या ते पाऊण तासामध्ये प्रार्थनेचं विश्लेषण करत असतो. पण आज आम्ही प्रार्थना ह्या विषयाचा पवित्र शास्त्रातून अभ्यास करणार आहोत की प्रार्थना म्हणजे काय. आणि हा अभ्यास एका संदेशा किंवा एका वेळेसच्या ह्याच्यातून पूर्ण न होता कमीत कमी आपल्याला 2 ते 3 आठवडे याचा सविस्तर अभ्यास करावा लागणार आहे. म्हणजे प्रार्थनेचं महत्व आणि प्रार्थनेचं कार्य काय आहे याचं आम्हाला समज होती. म्हणून आपण प्रार्थना कशी असावी, काय असावी, याच्यासाठी सातपुते दादांनी आपल्या ग्रुपवर माहिती टाकलेलीच आहे. ती माहिती म्हणजे प्रार्थनेची सुरुवात कशी झाली आणि प्रार्थनेची सुरुवातीनंतर जे प्रस्तावना येतं त्या प्रस्तावनेमध्ये आम्ही आमच्या मनाची तयारी कशी करावी ह्याच्याबद्दल माहिती पवित्र शास्त्रातून आपणापुढे ठेवण्यात येणार आहे. त्यात 5 मुद्दे आहेत. त्याच्यानंतर आपण प्रार्थना कशा प्रकारे केली पाहिजे, बायबलमधून आम्हाला कशा पद्धतीने शिकवलेली आहे की आम्ही प्रार्थना कशा प्रकारे केली पाहिजे याचे 8 मुद्दे काढण्यात आलेले आहेत. मग आम्ही प्रार्थना करत असताना आमच्यामध्ये कोणते कोणते अडथळे येतात या अडखळण याबद्दलचे 10 मुद्दे पवित्र शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत. त्याच्यावर आपण मनन आणि चिंतन करणार आहोत. त्याचप्रमाणे प्रार्थनेत आपण देवाकडे काय मागावं, आपण प्रार्थना कशाकरिता केली पाहिजे ह्याचं सविस्तर माहिती 13 मुद्द्यांमध्ये आपण करून घेणार आहोत. त्याचप्रमाणे 4थी गोष्ट प्रार्थनेचा परिणाम आणि देवाला आवडणाऱ्या प्रार्थना कशा असाव्यात याबद्दलची सविस्तर माहिती आपण 9 मुद्द्यांमध्ये पवित्र शास्त्रामधून घेणार आहोत. आणि 6वी गोष्ट की आमच्या ज्या प्रार्थना असतात त्या अनुत्तरित राहतात, त्या प्रार्थनेचं आम्हाला उत्तर भेटत नाही. अशा कोणत्या प्रार्थना आहेत याबद्दलचे 5 गोष्टी आम्ही त्यात पाहणार आहोत. आणि प्रार्थनेचे प्रकार जे 4 ते 5 प्रकार प्रार्थनेचे आहेत त्यावर आपण मनन आणि चिंतन करणार आहोत. त्यात हे सर्व प्रार्थनेचं महत्व आमच्या जीवनामध्ये आम्ही प्रार्थना कशी करावी, ते अडथळे आम्ही दूर कसे करावे, पवित्र शास्त्रात वचनानुसार
कोणतं मार्गदर्शन केलेलं आहे ह्याचा सविस्तर अभ्यास आपण 2 ते 3 आठवडे करणार आहोत. मग हा संदेश नसून प्रार्थनेच्या द्वारे आमची आत्मिक उन्नती कशी व्हावी याच्यासाठी आम्ही प्रार्थनेचा अभ्यास करणार आहोत. मग ही प्रार्थनेची सुरुवात कशी झाली हे आपण पाहणार आहोत. आपण पाहतो की रोमकरास पत्रामध्ये पाऊल रोम येथील मंडळीला 5व्या अध्यायाच्या 12व्या वचनामध्ये म्हणतो. रोमकरास पत्र याचा 5वा अध्याय आणि 12व्या वचनामध्ये, या प्रकारे एका मनुष्याच्या द्वारे पाप जगात आले आणि पापाच्या द्वारे मरण आले आणि सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व मनुष्यात मरण पसरले. पाऊल रोम येथील मंडळीला म्हणतो की एका मनुष्याच्या द्वारे पाप जगात आलं आणि पापाच्या द्वारे मरण आले आणि सर्वांनी पाप केल्यावरून सर्व मनुष्यात मरण पसरले. आमच्यामध्ये एक प्रकारचं मरण आम्हाला पाहायला भेटतं. आदामाच्या पापामुळे मरणाचं राज्य चालू झालं आणि सर्व मनुष्यामध्ये मरण पसरलं गेलं म्हणून सांगितलेलं आहे. आम्ही पाहतो की उत्पत्तीचं पुस्तक याचा 2रा अध्याय आणि 17व्या वचनामध्ये सांगितलेलं आहे, परमेश्वर आदामाला म्हटला, बऱ्या वाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ खाऊ नको, कारण ज्या दिवशी त्याचे फळ खाशील त्या दिवशी तू खास मरशील म्हणून सांगितलं. खास त्या दिवशी आदाम मेला नाही, पण मरण हे त्याच्यासाठी नियुक्त झालेलं आम्हाला पाहायला मिळतं. आणि मरण हे प्रत्येक मनुष्यासाठी नेमून ठेवलेलं आहे आणि ते त्रिकालबाधी सत्य आहे. जो मनुष्य या जगामध्ये जन्माला येणार त्याच्यासाठी मरण हे नियुक्त करून ठेवलेलं आहे. आणि म्हणून पाऊल रोम येथील मंडळीला 5व्या अध्यायाच्या 12व्या वचनामध्ये सांगतो की ह्या प्रकारे एका मनुष्याच्या द्वारे पाप जगात आले आणि पापाच्या द्वारे मरण आले आणि सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व मनुष्यामध्ये मरण पसरले. ह्या आदामाच्या जी आज्ञा दिली होती त्या आज्ञापासून तो परावृत्त झाला. त्यांनी परमेश्वराची आज्ञा मोडली आणि मरण त्याच्यासाठी नियुक्त झालं म्हणून पाहायला मिळतं. मरण म्हणजे देवापासून विभक्त होणे, देवापासून मनुष्याचा संबंध तुटणे आणि मनुष्य देवाच्या न्यायदंडाखाली आलेला आम्हाला पाहायला मिळतं. म्हणजे एक आज्ञेचं पालन न केल्यामुळं आमच्यावर या सर्व गोष्टी आलेल्या पाहायला मिळतात. आणि या काळामध्ये मनुष्य आणि देवामध्ये जे विभक्तपणा निर्माण झाला आणि पुन्हा परमेश्वराच्या समागमे येण्यासाठी, परमेश्वराच्या संगतीमध्ये येण्यासाठी, परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये येण्यासाठी मनुष्याला 235 वर्षाचा काळ गेला म्हणून सांगितलेलं आहे. आम्ही पाहतो की उत्पत्तीचं पुस्तक याचा 5वा अध्याय आणि 3ऱ्या वचनामध्ये सांगितलेलं आहे, आदाम 130 वर्षाचा झाल्यावर त्याला त्याच्या प्रतिरूपाचा, त्याच्या प्रतिमेचा पुत्र झाला, त्याने त्याचे नाव शेत ठेवले म्हणून सांगितलं. आम्हाला माहिती आहे की आदामाला जे पूर्वी 2 लेकरं झाले होते, हाबेल आणि काईन, आणि काईनाने हाबेलाला मारलं कारण परमेश्वराने हाबेलाचं अर्पण स्वीकार केलं होतं. पण आम्हाला पुढं पाहायला मिळतं की 5व्या अध्यायाच्या 3ऱ्या वचनामध्ये
हबेलाच्या मृत्यूनंतर पुन्हा आदामानं हवेला जाणलं आणि त्याच्यापासून तिला पुत्र संतान प्राप्त झालं. उत्पत्तीचं पुस्तक 5वा अध्याय आणि 3ऱ्या वचनामध्ये सांगितलं, आदाम 130 वर्षाचा झाल्यावर त्याला त्याच्या प्रतिरूपाचा, त्याच्या प्रतिमेचा पुत्र झाला. त्याने त्याचे नाव शेत ठेवले. 130 वर्षाचा काळ गेला आणि 5व्या अध्यायाच्या 6व्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की शेत 105 वर्षाचा झाल्यावर त्यास अनोश झाला. म्हणजे आदामाला 130 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्याला शेत झाला आणि शेताच्या जन्मापासून तो 105 वर्षाचा झाला आणि 105 वर्षाचा झाल्यानंतर त्याला अनोश झाला म्हणून सांगितलेलं आहे. म्हणजे 130 आणि 105 असे 335 वर्ष लागले. उत्पत्तीचं पुस्तक 4था अध्याय आणि 26व्या वचनात सांगितलं की शेत याला पुत्र झाला, त्याने त्याचे नाव अनोश असे ठेवले. त्या काळापासून लोक परमेश्वराच्या नावाने प्रार्थना करू लागले. म्हणजे 235 वर्षाच्या काळानंतर पुन्हा मनुष्य देवाकडे वळाला. देवाच्या समागमे राहण्यासाठी, देवाच्या संपर्कात राहण्यासाठी, देवाच्या सहवासात राहण्यासाठी, परमेश्वराच्या बरोबर त्याचा संबंध पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी, देवाच्या नावाने प्रार्थना करण्यासाठी 235 वर्षाचा काळ गेला म्हणून सांगितलं आहे. 235 वर्षानंतर पुन्हा लोक परमेश्वराच्या नावाने प्रार्थना करू लागले. हे 235 वर्ष मनुष्य देवापासून दूर गेला होता, बहकला होता आणि या सर्व पापामुळं, ह्या आज्ञाभंगामुळं देवाचा न्यायदंड त्याच्यावर आला होता म्हणून सांगितलेलं आहे. आदाम आणि हवेने केलेल्या पापामुळं, आज्ञाचं पालन न केल्यामुळं देव आणि मनुष्य यांच्यामधील संबंध तुटला गेला होता. अनोशच्या जन्मापासून लोक परमेश्वराच्या नावाने प्रार्थना करू लागले. प्रार्थनेच्या द्वारे देवाचे आणि मनुष्याचे संबंध पुन्हा जोडले गेले. मनुष्य पुन्हा प्रार्थनेच्या द्वारे देवाच्या सहभागितेमध्ये, देवाच्या संगतीमध्ये आणि देवाच्या सहवासामध्ये राहू लागला. 235 वर्षानंतर आम्हाला पाहायला मिळतं की पुन्हा देवाचं आणि मनुष्याचं संबंध प्रस्थापित झालेलं आम्हाला पाहायला मिळतं. मग ही प्रार्थना आम्ही पाहिलं की ह्या प्रार्थनेचं सामर्थ्य आणि प्रार्थना आम्ही करत असताना आम्ही आमच्या मनाची तयारी केली पाहिजे. प्रार्थना म्हणजे काय किंवा प्रार्थना आम्ही का केली पाहिजे, ह्या सर्व गोष्टीवर आम्ही अभ्यास करत असताना प्रार्थना करायला आपण आपल्या खोलीत जाण्यापूर्वी आपल्या मनाची, आपल्या आत्म्याची, आपल्या शरीराची आम्ही तयारी केली पाहिजे. पहिली गोष्ट आम्ही पाहिली की प्रार्थनाच्या द्वारे किंवा प्रार्थनेला सुरुवात कधी झाली. आता आम्ही दुसरं प्रस्तावनामध्ये पाहतो की 5 गोष्टी सांगितलेल्या आहेत ज्याच्याद्वारे आम्ही परमेश्वराच्या संगतीमध्ये जाण्यासाठी आमची आत्मिक, बौद्धिक, शारीरिक आमची तयारी केली पाहिजे. मग पहिली गोष्ट कोणती की प्रार्थना म्हणजे प्रार्थनेला आम्ही तयार होत असताना किंवा परमेश्वराच्या समागमे, संगतीमध्ये, सहवासामध्ये जात असताना पहिली गोष्ट आम्ही आमच्या जीवनामध्ये आमच्या पापाचा आम्ही अंगीकार केला पाहिजे. काय सांगितलेलं आहे? पहिली गोष्ट आम्ही आमच्या पापाचा अंगीकार केला पाहिजे. पापाचा अंगीकार करणं म्हणजे काय करणं, तर आम्ही पाहतो की आपण देवाच्या आज्ञेविरुद्ध केलेले जे काही पाप आहेत
त्या पापाबद्दल आम्ही पश्चातापपूर्वक क्षमा मागितली पाहिजे. ज्यावेळेस आम्ही देवाकडे प्रार्थनेला जातो त्यावेळेस आपण देवाच्या विरुद्ध केलेल्या सर्व पापाचा आम्ही पहिले पश्चाताप केला पाहिजे, पाप अंगीकार आम्ही केला पाहिजे आणि मग आम्ही देवाजवळ जाऊन प्रार्थना केली पाहिजे. आम्हाला पाहायला मिळतं की नेहम्याचं पुस्तक याचा 9वा अध्याय 2 आणि 3 वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. तिथं असं सांगितलेलं आहे की इस्रायल वंशातील लोक विदेशियांपासून निराळे झाले आणि उभे राहून त्यांनी आपली पातके आणि आपल्या पूर्वजांची अपराध कबूल केले. ज्यावेळेस आम्ही प्रार्थना करायला जातो, आमच्या मनाची तयारी करतो, त्यावेळेस आम्ही आमच्या देवाच्या आज्ञेविरुद्ध केलेल्या पापाची कबुली परमेश्वराकडे दिली पाहिजे. हा पहिला भाग आहे. आणि म्हणून तिथं सांगितलेलं आहे की त्यांनी आपली आणि आपल्या पूर्वजांनी केलेल्या पातकाची कबुली केली. ते आपल्या जागी उभे राहून प्रहर दिवसापर्यंत आपला देव परमेश्वर याच्या नियमशास्त्राचा ग्रंथ वाचित राहिले व आणखीन एक प्रहर आपली पातके कबूल करीत राहिले. म्हणजे पहाटे 2 पासून ते परमेश्वरासमोर उभा राहिले सर्व इस्रायल लोक नेहम्याच्या आणि एजराच्या पुढं, आणि त्यांनी आपल्या पापाची कबुली दिली आणि प्रहर आपली पापाची कबुली दिली. म्हणजे पहाटे 2 पासून तर त्यांचा 6ला जो दिवस सुरू होतो तर रात्री 2 पासून तर 6 पर्यंत ते नेहम्यासमोर मोशेचा जो नियमशास्त्राचा ग्रंथ होता तो एजरा वाचून दाखवत होता आणि त्यांनी केलेल्या पापाची त्यांना जाणीव होत होती आणि त्याच्यामुळं तो ग्रंथ पहाटे 2 पासून तर त्यांचा दिवस सुरू होण्याच्या 6 पर्यंत त्यांना तो ग्रंथ वाचून दाखवला. आणि पुढचा प्रहर म्हणजे 6 ते 9 वाजेपर्यंत इस्रायलाचा दिवस 12 तासाचा होता. सकाळी 6 ते संध्याकाळी 6 पर्यंत, 6 नंतर रात्र त्यांची सुरू होत होती. 4 प्रहराचा एक दिवस होता, 4 तासाचा एक प्रहर असायचा. आणि त्यांनी मग सकाळी 6 पासून 9 पर्यंत आपल्या पापाचा अंगीकार केला. रात्री त्यांना पहाटे मोशेचा नियमशास्त्राचा ग्रंथ वाचून दाखवला, त्यांना त्यांच्या पापाची जाणीव झाली आणि मग सकाळच्या पहिल्या प्रहारापासून तो प्रहार संपूपर्यंत म्हणजे 6 वाजेपासून तर 9 वाजेपर्यंत ते आपले पाप कबूल करत राहिले म्हणून सांगितलं. आम्ही नेहम्याचं पुस्तक याचा 8वा अध्याय जर पाहिला तर तिथं सांगितलेलं आहे, दुसऱ्या वचनात सांगितलेलं आहे. नेहम्याचं पुस्तक याचा 8वा अध्याय आणि 2ऱ्या वचनात सांगितलेलं आहे, तेव्हा मंडळीतील स्त्री पुरुषांपुढे व ज्यास ऐकून समजण्याचे सामर्थ्य होते त्या सर्वांपुढे एजरा याजकाने तो ग्रंथ आणला. 4थ्या वचनात सांगितलं, लोकांनी मुद्दाम केलेल्या एका लाकडी पीठावर एजरा शास्त्री उभा राहिला व त्याच्या उजवीकडे मथाती शेम आणि हे जे देवाचे सेवक होते ते उभा राहिले. आणि ज्यावेळेस हा देवाचा ग्रंथ उघडला गेला त्यावेळेस सर्वांनी त्या ग्रंथाचं मनन करण्यासाठी परमेश्वरासमोर लवून नमस्कार केला म्हणून सांगितलेला आहे. आणि ज्यावेळेस एजरा शास्त्री तो ग्रंथ वाचत होता, नेहम्याचं पुस्तक याचा 8वा अध्याय आणि 8व्या वचनामध्ये सांगितलेला आहे, त्यांनी तो ग्रंथ, तो देवाच्या शास्त्राचा ग्रंथ स्पष्टीकरणासह वाचून दाखवला. काय सांगितलं तिथं? मोशेच्या नियमशास्त्राचा ग्रंथ त्यांनी वाचून नाही दाखवला तर स्पष्टीकरण केलं त्याच्यावर. मग ज्या वेळेस आम्ही परमेश्वराचं वचन वाचतो त्याचं अनुकरण करण्यासाठी त्या शब्दाचा मथितार्थ ते आम्हाला काय बोध करतं
ते आम्हाला काय सांगतं, ते आमच्या जीवनाबद्दल काय प्रगट करतं, हे पवित्र आत्म्याच्या द्वारे, देवाच्या वचनाच्या द्वारे आम्ही जोपर्यंत ते स्पष्ट करत नाही तोपर्यंत ते शास्त्र, ते वचन आणि देवाचा जो आपल्याबद्दलचा निर्बंध आहे तो आपल्याला समजत नाही. आणि म्हणून इथं सांगितलं आहे की नेहमीचं पुस्तक याचा 8वां अध्याय आणि 8व्या वचनात सांगितलं की त्यांनी तो ग्रंथ, देवाच्या शास्त्राचा ग्रंथ स्पष्टीकरणासह वाचून दाखविला आणि वाचले तेवढे त्या लोकांना समजले. ज्या वेळेस आम्ही परमेश्वराच्या वचनाचं नुसतं वाचन करत नाही तर त्याच्यावर मनन करतो, श्रवण करतो, चिंतन करतो, त्याचं स्पष्टीकरण करतो, त्यावेळेस लोकांना ते समजतं आणि मग त्यानंतर त्या लोकांनी त्यांच्या पापाचा अंगीकार केला म्हणून सांगितलेलं आहे. आणि मग अशा पद्धतीने ज्या वेळेस आम्ही देवाकडं प्रार्थना म्हणजे काय किंवा प्रार्थना आम्ही कशी केली पाहिजे त्यातला पहिला मुद्दा आम्ही पाहत होतो की पहिल्यांदा परमेश्वराच्या समीप जाण्यासाठी आम्ही आमच्या पापाचा अंगीकार केला पाहिजे. आणि इस्रायल लोकांनी ह्या गोष्टी दास्यातून आल्यानंतर इस्रायल लोकांना शिकवलं, त्यांना त्यांच्या चुका समजल्या आणि त्यांनी पापाचा अंगीकार केला. त्यांच्या चुका काय होत्या, त्यांनी का ह्या गोष्टी त्यांच्या जीवनात झालेल्या आम्हाला पाहायला मिळतं. आम्ही दुसरं इतिहासाचं पुस्तक जर पाहिलं आणि 36वा अध्याय आणि 12 ते 16 वचन जर आम्ही पाहिले तर तिथं ह्या गोष्टीचा उल्लेख करण्यात आलेला आहे. काय सांगितलेलं आहे मी तुमच्यासाठी वाचतो. त्यांनी आपला देव परमेश्वर याच्या दृष्टीने जे वाईट ते केले. इर्मया संदेष्ट्यापासून परमेश्वराकडून त्यास आदेश देत असता तो त्यांच्या पुढे नम्र झाले नाहीत. इर्मया संदेष्ट्याने इस्रायल लोकांना मोशेच्या धर्मग्रंथाबद्दल सगळं सांगितलं होतं आणि तुम्ही हे पाप करत राहिलेले आहे या गोष्टी त्यांनी सांगितल्या होत्या. ते पारतंत्र्यात जाण्याच्या अगोदर 100 वर्ष अगोदर इर्मया संदेष्ट्यांनी हे लिहून ठेवलं होतं. तरीही ते त्याच्या पुढे नम्र झाले नाही, देवाचं वचन ऐकलं नाही, देवाच्या आज्ञेच्या विरुद्ध जाऊन ते वागले. त्यांनी केलेल्या जे काही पाप आहे त्या पापाचा अंगीकार त्यांनी केला नाही म्हणून सांगितलेलं आहे. तिथं असं सांगितलं 13 वचनामध्ये, नबुकदनेस्सर राजाने त्यास देवाची शपथ वाहूस लावली होती. त्यांच्या विरुद्धही त्याने बंड केला. त्याने आपली मान ताठ केली आणि इस्रायलाचा देव परमेश्वर याचकडे ते वळाले नाही. ताठ मानेने ते राहिले. ज्या वेळेस रानामध्ये परमेश्वराचा सेवक मोशे याने इस्रायल लोकांना दुधामधाच्या देशात घेऊन आला त्यावेळेस परमेश्वर त्यांना म्हणतो, मोशेला म्हणतो, मी तुझ्यापासून नवीन राष्ट्र निर्माण करेल. कारण हे ताठ मानेचे लोक आहेत, हे नम्र नाहीत, हे लीन नाहीत, हे दीन नाहीत, हे परमेश्वराच्या समक्षतेपासून दूर गेलेले लोक आहेत. एवढे मी त्यांच्यासाठी चमत्कार केले. मिस्रामध्ये 10 पिढ्या पाठवल्या, त्यांनी त्या पाहिल्या आणि इथं निघाल्यानंतर मी समुद्र दुभांगला त्याच्यासाठी. रानात मी त्यांना लावा पक्ष दिले, स्वर्गीय मान्ना त्यांना दिला, पाणी गोड करून त्यांना दिलं. ह्या सर्व गोष्टी केल्या असताना सुद्धा हे ताठ मानेचे लोक आहेत. आणि इथं आम्हाला दुसरं इतिहासाचं पुस्तक याचा 36वा अध्याय 13 वचनामध्ये तो म्हणतो की हे ताठ मानेचे लोक आहेत आणि ते देवाकडे वळाले नाहीत. 14 वचनात सांगितलं, त्याप्रमाणे सर्व मुख्य याजकांनी व लोकांनीही अन्य राष्ट्राच्या अमंगळ कृत्यांचे अनुकरण करून घोर पातक केले. इस्रायल लोकांनी हे घोर पातक केलं म्हणून सांगितलेलं आहे. आणि जे मंदिर परमेश्वराने यरुशलेमेत पवित्र केले होते ते त्यांनी भ्रष्ट केले. आणि पुढे 16 वचनात म्हणतो, पण ते देवाच्या दूतांची टर उडून त्यांची वचने तुच्छ मानिले, त्यांच्या संदेष्टांची निर्भत्सना केली. देव सतत त्यांच्याकडं, त्यांच्या दूताकडून, त्याच्या सेवकाकडून, त्यांच्या संदेष्टांकडून त्यांना सतत जाणीव करून देत होता की तुम्ही
परराष्ट्रीयांच्या देवाची आराधना, उपासना आणि पूजा करू नका, तरी त्यांनी त्यांचं मंदिर भ्रष्ट केलं आणि जे देवाचे सेवक आले त्यांची त्यांनी टर उडवली म्हणून सांगितली. टर म्हणजे चेष्टा केली. पुढे सांगितलं निर्भत्सना केली, त्यांना नावं ठेवले, त्यांच्या संगती दुष्ट पद्धतीची वागणूक केली, त्यांचं कोणतीच गोष्ट त्यांनी मनावर घेतली नाही. टर उडवणे म्हणजे ह्या गोष्टी त्यांच्यामध्ये घडल्या म्हणून देवाने त्यांना सोडून दिलं म्हणून सांगितलं. म्हणून ज्या वेळेस आम्ही देवाकडं प्रार्थनेसाठी जातो त्यावेळेस पहिली गोष्ट आम्ही आमच्या पापाचा अंगीकार केला पाहिजे. आपण जातो आणि डायरेक्ट देवाकडे प्रार्थना सुरू करतो नाही. पहिले जे काही पाऊल म्हणतो मी रोज मरतो, देवाच्या संगतीमध्ये राहणारा की संपूर्ण पवित्र शास्त्र, नियमशास्त्र जसं प्रभू येशू ख्रिस्तामध्ये पूर्ण झालं, ह्या 13 पत्रामध्ये पाऊलाच्या द्वारे जे स्पष्टीकरण झालं, जे उलगडे झाले, कितीतरी महत्वाच्या गोष्टी त्याने आम्हाला सांगितल्या, तरी तो म्हणतो मी रोज मरतो. म्हणजे मी रोज ख्रिस्ताकडं केलेल्या निष्क्रिय पापाच्या मुळे किंवा चुकीमुळं देवाकडं मी प्रार्थना आणि विनंती करतो. बघा, इतका पवित्र देवाचा सेवक सुद्धा आपल्यासाठी देवाच्या समक्षते जाण्यासाठी रोज आपल्या पापाचा अंगीकार करत होता. मग आम्ही ज्यावेळेस देवाच्या समागमे जातो, देवाच्या संगतीमध्ये जातो, देवाच्या बरोबर बोलण्यासाठी जातो, त्यावेळेस सुरुवात करत असताना पहिल्यांदी आम्ही आमच्या पापाचा अंगीकार केला पाहिजे की देवा मी पापी आहे, आज दिवसभर माझ्याकडून झालेल्या ह्या पापामुळं, ह्या चुकामुळं तू माझी क्षमा कर. म्हणजे आम्ही ज्या वेळेस देवाकडे जातो त्यावेळेस प्रथम आम्ही आमची कबुली दिली पाहिजे. आम्ही देवाला सांगितलं पाहिजे की मी अशा पद्धतीने चुकलो आहे, ह्या सर्व गोष्टीपासून तू मला परावृत्त कर. ज्या वेळेस ह्या गोष्टी आम्ही करू, देव आमची प्रार्थना नक्की ऐकेल. दुसरी गोष्ट, प्रार्थना करणे म्हणजे देवासमोर दीन होणं. प्रार्थना करणं म्हणजे काय, तर परमेश्वरासमोर दीन होणं. म्हणजे आपल्या मनातील सर्व अहंकार, गर्व, ढोंगीपणा सर्व सोडून देऊन देवासमोर दीन आणि नम्र होणे. दीन आणि नम्र होऊन आपली विनंती प्रार्थनेच्या द्वारे देवापुढे सादर करणे. दीन होऊन, नम्र होऊन, लीन होऊन. ज्यावेळेस आम्ही पाहतो की मत्ती शुभवर्तमान 5व्या अध्यायामध्ये डोंगरावरील प्रवचनामध्ये जे परमेश्वर आणि प्रभू येशू ख्रिस्ताने सुरुवात केली ती धन्यवादाने केली. धन्य म्हणजे परमेश्वराचे आशीर्वादित लोक हो. आणि पहिलंच त्यांनी जे धन्यवाद म्हटला तो कोणता, की जे आत्म्याने दीन ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचेच आहे. जर आम्हाला स्वर्गाचं राज्य पाहिजे असेल, म्हणजे देवाच्या समागमे राहायचं असेल, देवाच्या संगतीमध्ये राहायचं असेल, देवाच्या बरोबर राहायचं असेल, तर दुसरी गोष्ट आमच्या जीवनामध्ये प्रार्थनेला जाण्या अगोदर आम्ही परमेश्वरासमोर दीन होणं गरजेचं आहे. दुसरं इतिहासाचं पुस्तक याचा 7वा अध्याय 1 आणि 2 वचनामध्ये सांगितलेलं आहे. शलोमोन राजाने ज्या वेळेस परमेश्वरासाठी मंदिर बांधलं आणि त्याच्या समर्पण विधीसाठी शलोमोनाने प्रार्थना केली म्हणून सांगितलं. आणि ज्या वेळेस शलोमोनाने प्रार्थना केली, पहिल्या वचनात सांगितलेलं आहे, शलोमोनाने प्रार्थना करणे संपल्यावर स्वर्गातून अग्नी येऊन होम बली व यज्ञ बली भस्म केला आणि परमेश्वराच्या तेजाने मंदिर भरून गेलं. याजकास परमेश्वराच्या मंदिरात जाता येईना, कारण परमेश्वराच्या तेजाने ते भरून गेले होते म्हणून सांगितलेलं आहे. ज्या वेळेस परमेश्वराच्या मंदिराचं समर्पण शलोमोनाने केलं, देव त्याच्यावर प्रसन्न झाला
आणि त्याची प्रार्थना झाल्या झाल्या परमेश्वराच्या समक्षतेने त्याचं मंदिर भरून गेलेलं आहे. म्हणजे ज्या वेळेस आम्ही प्रार्थना करतो, परमेश्वरासमोर दीन होतो, तर तो म्हणतो, नारायण वामन टिळक जसं म्हणतात की सुंदर देवळ हृदय हे माझे, येथेच विराजे देव बापू. ज्या वेळेस आम्ही दीन होऊन प्रार्थना करतो, आमच्या हृदय म्हटलेल्या मंदिरामध्ये परमेश्वर सर्व समक्षतेने, सर्व सामर्थ्याने, पवित्र आत्म्याच्या द्वारे आम्हाला भरून टाकतो म्हणून सांगितलेलं आहे. त्या तेजानं, परमेश्वराच्या समक्षतेने आणि तेजाने मंदिर भरून जातं, भरून गेलेलं आम्हाला पाहायला मिळतं. दुसऱ्या शमूएलाचं पुस्तक याचा 7वा अध्याय आणि 14व्या वचनामध्ये सांगितलेलं आहे की परमेश्वर असं म्हणतो. मग काय म्हणतो परमेश्वर? तर माझे नाव ज्यास दिले आहे त्या माझ्या लोकांनी दीन होऊन माझी प्रार्थना केली आणि माझ्या दर्शनाविषयी उत्सुक होऊन ते आपला दुष्ट मार्गापासून परावृत्त झाले, तर मी स्वर्गातून त्यांची विनंती ऐकून त्यांच्या पापाची क्षमा करीन व त्यांच्या देशातले क्लेश नाहीसे करीन. ज्या वेळेस आपण दीन आणि नम्र आणि लीन होऊन प्रार्थना करतो, आमच्या दुष्ट मार्गापासून आम्ही परावृत्त होतो, परमेश्वराच्या भजनी लागतो, परमेश्वराच्या पायाजवळ लीन आणि नम्र होऊन प्रार्थना करिता जातो, त्यावेळेस देव म्हणतो की मी त्यांच्यातले सर्व क्लेश, दुष्ट शक्ती, सर्व आजार, सर्व इतर ज्या गोष्टी आहेत त्या सर्व काढून टाकीन आणि त्यांची प्रार्थना मी ऐकन. म्हणजे परमेश्वराच्या समक्षतेमध्ये जात असताना पहिली गोष्ट आम्ही पापाचा अंगीकार केला पाहिजे. दुसरी गोष्ट आम्ही दीन होऊन परमेश्वराच्या समोर गेलं पाहिजे. तिसरी गोष्ट प्रार्थना करणे म्हणजे परमेश्वराची उपकार स्तुती करणे. पहिला पापाचा अंगीकार करणं, दुसरी गोष्ट परमेश्वरासमोर दीन होणं, तिसरी गोष्ट की परमेश्वराने केलेल्या सर्व उपकाराची आठवण ठेवून त्याची प्रार्थना, उपकार स्तुती, त्याचा धन्यवाद आम्ही केला पाहिजे. देवाने आपल्यावर जे काही उपकार केलेले आहेत याची आठवण करून आम्ही देवाला स्तुती, स्तवन, आराधनेच्या द्वारे आभार प्रदर्शन केलं पाहिजे. देवाचे आभार आम्ही मानले पाहिजे, देवाची आम्ही स्तुती केली पाहिजे, देवाच्या नावाला आम्ही धन्यवाद दिला पाहिजे, ज्याच्याद्वारे देव आमच्यावर प्रसन्न होतो. कारण इस्रायलाच्या स्तवनात वसणारा आमचा देव हा पवित्र आहे. आणि म्हणून पाऊल म्हणतो की मी काय देऊ शकतो परमेश्वराला, तर माझ्या होटाचं फळच मी परमेश्वराला सादर करू शकतो. म्हणून आम्ही परमेश्वराची स्तुती, आराधना, त्याने केलेल्या उपकाराबद्दल त्याचे आभार मानणं गरजेचं आहे. देवाने आजचा दिवस आम्हाला दाखवला, ही त्याची कृपा आमच्यावर झालेली आहे. आज दिवसभर त्याने आमचं संरक्षण केलं, ही दया त्याने आमच्यावर केलेली आहे. आतापर्यंत तो आमचा सांभाळ करत आला, गेल्या 60 वर्षापर्यंत तो आमचा सांभाळ करत आला. याबद्दल आम्ही परमेश्वराचे आभार मानले पाहिजे. का आम्ही आमच्या दुःखालाच कवटाळून राहतो, जे संकट आले त्याचीच आठवण करत ठेवतो, पण देवाने आम्हाला संकटापेक्षा आणि दुःखापेक्षा सुखच अधिक दिलेलं आहे. म्हणून आम्ही परमेश्वराचे प्रार्थनेमध्ये आभारयुक्त धन्यवाद केला पाहिजे. म्हणून पाऊल फिलिप्पियरास पत्र याचा 4था अध्याय 6, 7 आणि 8 वचनामध्ये पाहायला मिळतं. या वचनामध्ये काय सांगितलेलं आहे? फिलिप्पियरास पत्र याचा 4था अध्याय 6, 7 आणि 8 वचनामध्ये सांगितलेलं आहे, कशाविषयी ही चिंता क्रांत होऊ नका. कशाच विषयी? आम्ही प्रत्येक गोष्टीत चिंतेत पडतो आणि चिंतेत पडूनच पुढे चितेवर जातो. म्हणून तिथं सांगितलं कोणत्याच गोष्टीत चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व गोष्टीविषयी प्रार्थना, विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. आम्ही पहिले परमेश्वराची स्तुती, आराधना केली पाहिजे. देवा तुम्हाला सांभाळलंस, आतापर्यंत तू माझा सांभाळ केलास, सर्वच गोष्टींनी तुम्हाला आशीर्वादित केलंस,
सर्व काही तू प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मला पुरवठा करून देतो. ज्यावेळेस हे आभार प्रदर्शनासह आम्ही देवाला सादर करतो, तर देव आमच्या सर्व काळजा आणि सर्व गोष्टी पुरवून दिल्याशिवाय कधीच राहणार नाही. 7व्या वचनात सांगितलेलं आहे, म्हणजे सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमची अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठायी तो राखील. पहा काय सांगितलं, शांती आणि तुमचे विचार. आज आम्ही जगाकडे पाहिलं तर जग शांती मिळवण्यासाठी काय काय गोष्टीचा अवलंब करतात आम्हाला माहिती नाही. शांत राहावं म्हणून लोक जंगलात जाऊन घरं बांधतात, तरी त्यांना मनाची शांती नाही. शांती भेटावी म्हणून ते तपश्चर्या करतात अनेक वर्ष. आपल्या शरीराला ते इजा करून घेतात, क्लेश करून घेतात, त्रास करून घेतात, तरी त्यांना शांती भेटत नाही. पण इथं तो म्हणतो की देवाची शांती व तुमचे अंतःकरण व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठायी राखल. आमचे विचार, जे वाईट विचार आमच्या मनामध्ये येतात, जे घाणेरडे विचार आम्ही करतो, ह्या सर्व विचारापासून आम्हाला प्रवृत्त करण्यासाठी देव हा कधीही समर्थ असा आहे. म्हणून आम्ही सर्व आभार प्रदर्शनासह देवाला प्रार्थना आणि विनंती केली पाहिजे. 8व्या वचनामध्ये तो म्हणतो, बंधूंनो शेवटी इतके सांगतो की जे सत्य आहे. काय सत्य आहे? ते येशूने म्हटले, मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. जे सत्य आहे, जे येशू ख्रिस्ताने आमच्यासाठी त्या वधस्तंभावर आपला प्राण देऊन आमचं मोल त्याने चुकत केलं आणि आम्हाला खंडून घेतलं आणि त्या सार्वकालिक जीवनामध्ये तारणाच्या द्वारे आम्हाला येण्याचं आमंत्रण दिलेलं आहे. हे सत्य आम्ही समजलं पाहिजे. आणि म्हणून पाऊल तेच सांगतो की फिलिप्पिकरास पत्र याचा 4था अध्याय आणि 8व्या वचनामध्ये तो म्हणतो की बंधूंनो शेवटी इतके सांगतो की जे काही सत्य आहे, जे आदरणीय आहे, जे काही श्रवणीय आहे. आम्ही काय श्रवण केलं पाहिजे, कोणत्या गोष्टीचं मनन आणि चिंतन केलं पाहिजे, कोणत्या गोष्टीवर आम्ही भर दिला पाहिजे, या सर्व गोष्टीचा विचार आम्ही केला पाहिजे. जे काही श्रवणीय आहे. स्तोत्र पहिल्यामध्ये काय सांगितलेलं आहे, धन्य तो पुरुष जो परमेश्वराच्या शास्त्रात रमतो, त्याच्या शास्त्राचे अहोरात्र मनन करतो. हे श्रवण, हे मनन, हे चिंतन आम्ही सतत द्यावेळेस देवाच्या वचनाचं करतो, तर सर्व सद्गुण, जी काही स्तुत्य, याचे मनन करा. काय सांगितलेलं आहे, श्रवण करा, सद्गुण, जी काही स्तुत्य आहे त्याचे मनन करा, असं पाऊल फिलिप्पीतील मंडळीला म्हणतो. मग ह्या गोष्टी आम्ही आमच्या जीवनामध्ये अनुकरण करून मग प्रार्थनेला सुरुवात केली पाहिजे. पहिली गोष्ट, आम्ही प्रार्थना करत असताना आमच्या प्रार्थनेचं आम्ही आमच्या पापाचं अंगीकार केला पाहिजे. दुसरी गोष्ट की आम्ही प्रार्थना करण्यापूर्वी परमेश्वराकडं दीन, लीन आणि नम्र होऊन परमेश्वराकडे जायला पाहिजे. कारण दावीद राजा म्हणतो, भग्न आणि अनुतप्त हृदय तू तुच्छ मानणार नाही. म्हणून आम्ही भग्न, अनुतप्त आणि दीन हृदयासह आमच्या पापाची कबुली करून परमेश्वराच्या समोर जायला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट, उपकार स्तुतीसह परमेश्वराला आभार प्रदर्शन आम्ही केलं पाहिजे. म्हणजे प्रार्थना करत असताना आम्ही ह्या सर्व गोष्टी आमच्या अंगामध्ये, आमच्या शरीरामध्ये, आमच्या आत्म्यामध्ये ह्या सर्व गोष्टी केल्यानंतर आम्ही परमेश्वराच्या समक्षतेमध्ये जाऊन प्रार्थना केली पाहिजे. चौथी गोष्ट, प्रार्थना करणे म्हणजे इतरांसाठी मध्यस्थी करणे. काय सांगितलेलं आहे? चौथी गोष्ट, ज्यावेळेस आम्ही प्रार्थनेला जातो त्यावेळेस आम्ही इतरांसाठी मध्यस्थी केली पाहिजे. सर्व प्रकारच्या लोकांसाठी आम्ही मध्यस्थी केली पाहिजे. मग ते कोणते कोणते? जे आमचा छळ करतात, जे आमची निजबत्सना करतात, स्वार्थेकरिता किंवा देवाच्या कार्यामध्ये अडथळे निर्माण करतात. सर्व देशाचे पुढारी, राजकारणी
सर्व प्रकारचे वरिष्ठ अधिकारी ज्यांची प्रभू येशू ख्रिस्तासंती ओळख नाही अशा सर्वांसाठी, ज्यांना या जगात राहत असताना पापी जीवन जगतात, त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना केली पाहिजे. सर्व देवाच्या मंडळांसाठी व सर्व पवित्र जन, सेवक वर्ग या सर्वांसाठी आम्ही मध्यस्थी केली पाहिजे. चौथी गोष्ट, आम्ही प्रार्थना करण्यासाठी परमेश्वराच्या समक्षतेत जात असताना चौथी गोष्ट, आम्ही इतरांसाठी मध्यस्थी केली पाहिजे. आणि ज्यावेळेस ही मध्यस्थी करतो, देव आम्हाला आशीर्वादित केल्याशिवाय कधीच राहत नाही. म्हणून आम्ही मध्यस्थी केली पाहिजे म्हणून सांगितलेलं आहे. लूका शुभवर्तमान याचा 6वा अध्याय 27 आणि 28 वचनात सांगितलं. लूका शुभवर्तमान याचा 6वा अध्याय आणि 27 आणि 28 वचनामध्ये सांगितलं, तुम्ही ऐकणाऱ्यास मी सांगतो, तुम्ही आपल्या वैऱ्यावर प्रीती करा, जे तुमचा द्वेष करीतात त्यांचे बरे करा. आम्हाला मध्यस्थी सांगितलेली आहे. मग ज्या हे लोक आमच्या विरोधात आहेत त्यांच्यासाठी आम्ही देवाकडं प्रार्थना केली पाहिजे की देवा, तू यांचं मन बदलून टाक, यांच्या हृदयाची तयारी करून घे आणि त्यांना प्रभू हा ख्रिस्त आहे याची ओळख पटावी, म्हणून तू यांच्या मनाची तयारी करून घे. अशी मध्यस्थ आम्ही देवाकडे केली पाहिजे. पुढे 28व्या वचनात सांगितलेलं आहे, जे तुम्हा शाप देतात त्यास आशीर्वाद द्या, जे तुमची निर्भत्सना करीतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. म्हणजे आमची मध्यस्थीची प्रार्थना ही सर्वांसाठी असली पाहिजे. आमची वैरी, आमचे निर्भत्सना करणारे, स्वार्थेमध्ये अडथळा आणणारे, ज्या लोकांना प्रभू येशू ख्रिस्त ठाऊक नाही अशांना देवाची ओळख व्हावी यासाठी आम्ही मध्यस्थी केली पाहिजे. या सर्वासाठी ज्या वेळेस आम्ही परमेश्वराच्या समागमे जाण्याच्या अगोदर ही चौथी गोष्ट आमच्या जीवनामध्ये पाहिजे की आम्ही इतरांसाठी मध्यस्थी करणं गरजेचं आहे. पवित्र जनांसाठी सुद्धा आम्ही मध्यस्थी केली पाहिजे. काय सांगितलेलं आहे? पौल इफिस येथील मंडळीला लिहितो की 6व्या अध्यायाच्या 18 वचनामध्ये तो लिहितो. इफिस खरास पत्र याचा 6वा अध्याय आणि 18 वचनात सांगितलं, सर्व प्रकारे प्रार्थना विनंती करा, सर्व समयी आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करा आणि या कामी सर्व तत्परतेने व सर्व पवित्र जनांसाठी विनंती करीत जागृत राहा. विनंती, मध्यस्थी, प्रार्थना करीत जागृत राहा म्हणून सांगितलं. पवित्र जनांसाठी, जे देवाच्या सेवेसाठी बाहेर गेलेले आहेत, जे ग्रामीण भागात काम करतात, जे दऱ्याखोऱ्यामध्ये काम करतात, जिथं लोक कधी गेले नाहीत अशा ठिकाणी जाऊन जे देवाचे सेवक प्रार्थना करतात, सेवा करतात, देवाची स्वार्थ सांगतात, अशा लोकांसाठी मध्यस्थी करा म्हणून सांगितलेलं आहे. आम्ही पाहतो की सुसन्नांनी प्रार्थना केली आणि त्या प्रार्थनेच्या द्वारे सर्व जगामध्ये मिशनरी कार्य झालं. ज्या वेळेस मिशनरी ह्या भारतात आल्या असतील तर किती गोष्टींना अडखळण त्यांना आला असेल, किती गोष्टी त्यांना विरोध झाला असेल. आज आम्ही केडगावला किंवा इतर कोणत्या ठिकाणी जाऊन स्वार्थ प्रसार उघड करू शकत नाही. पण ज्या लोकांना देव माहिती नाही त्या लोकांना समजून सांगणे आणि देवाच्या राज्यात आणणे, इतकं मोठं मिशनरी कार्य त्या मिशनरी लोकांनी केलं. म्हणजे ते पायी प्रवास करत होते, बैलगाडीत प्रवास करत होते, खेचरावर प्रवास करत होते, रस्ते नव्हते, गाडी घोड्या नव्हता, तरीही ते लोकांनी त्यांचं मिशन पूर्ण केलं. मग अशा वेळेस आम्ही जे लोक ग्रामीण भागात, आदिवासी भागामध्ये, दऱ्याखोऱ्यामध्ये जे देवाचे सेवक जातात त्यांच्यासाठी आम्ही मध्यस्थीची प्रार्थना करणं गरजेचं आहे. चौथी गोष्ट आम्ही पाहिली की त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करणं, मध्यस्थी करणं गरजेचं आहे. 5वी गोष्ट,
आम्ही प्रार्थनेला जाण्याबरोबर अगोदर प्रार्थना करणे म्हणजे देवाबरोबर सहभागिता करणे असं. प्रार्थना करणे म्हणजे सहभागिता करणे. प्रार्थनेच्या द्वारे आम्ही देवाच्या सानिध्यात किंवा देवाच्या उपस्थितीमध्ये आम्ही जातो. प्रार्थना करणे म्हणजे काय तर देवाच्या उपस्थितीत जाणे किंवा देवाच्या सानिध्यात जाऊन देवासंगती बोलणे असं होतं. दुसरे कोरिन्थीकरास पत्र याचा 13वा अध्याय आणि 14 वचनामध्ये सांगितलेलं आहे, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर असो. ही पवित्र आत्म्याची सहभागिता, देवाची कृपा आणि पुत्राची प्रीती आमच्यामध्ये राहावी म्हणून पाऊल करंती येथील मंडळीला दुसरं कोरिन्थीकरास पत्र याचा 13वा अध्याय आणि 14 वचनामध्ये सांगतो, या सर्व गोष्टींनी तुम्ही परिपूर्ण होऊन देवाच्या प्रार्थनेमध्ये जा म्हणून सांगितलेलं आहे. म्हणजे प्रार्थना करायचं कधी सुरुवात झाली हे आम्ही पाहिलं. आणि जर प्रार्थनेला जायचं असेल, देवाच्या समागमे जायचं असेल, देवाच्या संगतीमध्ये जायचं असेल, देवाकडं आम्ही प्रार्थनेच्या द्वारे देवाला आम्ही विनंती सादर करू इच्छित असेल तर जाण्या अगोदर आमच्या मनाची तयारी करत असताना 5 गोष्टी तुमच्या संगती मी इथं विवेचन केलेलं आहे. ती म्हणजे प्रार्थना म्हणजे आम्ही देवाच्या समक्षतेत जाण्या अगोदर आम्ही आमच्या पापाचा अंगीकार केला पाहिजे. दुसरी गोष्ट, प्रार्थना करायला जाण्या अगोदर आम्ही दीन लीन नम्र होणं गरजेचं आहे. कोणत्याही पद्धतीचं ढोंग गर्व अहंकार आमच्यामध्ये नसला पाहिजे, कारण तो सर्व समर्थ देव आहे आणि तो आमचं हृदय पाहतो, बाह्य स्वरूप पाहत नाही. आम्ही लीन झालो का नाही, आम्ही भग्न झालो का नाही, आम्ही नम्र झालो का नाही हे तो पाहत असतो. म्हणून दुसरी गोष्ट, आम्ही प्रार्थनेला जाण्या अगोदर आम्ही दीन होणं गरजेचं आहे. तिसरी गोष्ट, प्रार्थना आम्ही परमेश्वराला केलेल्या सर्व उपकाराबद्दल त्याचे आभार मानून त्याला आभार प्रदर्शनाचं यज्ञ सादर करून परमेश्वरासमोर प्रार्थनेला जाणं गरजेचं आहे. चौथी गोष्ट, प्रार्थनेला जाण्या अगोदर आम्ही लोकांसाठी मध्यस्थी केली पाहिजे. जे आमचा छळ करतात, निर्भत्सना करतात, सेवेमध्ये अडखळण करतात, त्या सर्व लोकांसाठी आम्ही प्रार्थना केली पाहिजे. आणि 5वी गोष्ट म्हणजे प्रार्थना म्हणजे देवाच्या सहभागितेमध्ये आम्ही जाणं, देवाच्या उपस्थितीमध्ये आम्ही जाणं. ज्या वेळेस या सर्व गोष्टी आम्ही करतो, आमच्या जीवनात अंगीकारतो, त्यावेळेस आम्ही प्रार्थना करायला गेलो आणि आमच्या मनाची तयारी झाली असं म्हणता येईल. म्हणून प्रार्थना म्हणजे काय तर ह्या गोष्टी आम्ही आमच्या जीवनात अंगीकारल्यानंतर आम्ही प्रार्थनेसाठी आमच्या मनाची तयारी करताना आम्हाला पाहायला मिळते. प्रार्थना कधी सुरू झाली? प्रस्तावनामध्ये हे 5 मुद्दे मी तुमच्या पुढे ठेवलेले आहेत. पहिला पॉइंट तुमच्या पुढे आता सुरू करत राहिलेलो आहे. याच्यामध्ये जवळजवळ मी तुम्हाला सांगितलं की 8 मुद्दे आहेत. मग ते घ्यायचे का 8 मुद्दे आता लगेच? थोडे घेऊया, बाकी पुढचे आठवडे परत घेऊया. कारण 3 ते 4 आठवडे तरी प्रार्थना हा विषय आपला जाणार आहे. आणि प्रार्थनेसाठी आमची तयारी कशी पाहिजे ह्याच्याबद्दल आम्ही सविस्तर अभ्यास पवित्र शास्त्रातून करत राहिलेलो आहे. या प्रस्तावनेमध्ये 5 मुद्दे सांगितलेले आहेत. प्रार्थना कधी सुरू झाली? 335 वर्ष देव मनुष्यापासून विभक्त होता आणि आता आम्ही प्रार्थना काय करावी आणि कशी करावी ह्याच्याबद्दल 5 मुद्दे घेतले. आणि पहिली गोष्ट, आता आपण प्रार्थना कशा प्रकारे केली पाहिजे याच्यावर मनन आणि चिंतन करणार आहोत. याच्यामध्ये 8 मुद्दे दिलेले आहेत.
प्रार्थना आपण देवाच्या इच्छेप्रमाणे केली पाहिजे. पहिली गोष्ट 8 मुद्द्यातील, म्हणजे आपण प्रार्थना कशा प्रकारे केली पाहिजे याच्यात 8 मुद्दे आहेत. आणि त्यातला पहिला मुद्दा, आपण देवाच्या इच्छेप्रमाणे प्रार्थना केली पाहिजे. देवाच्या इच्छेप्रमाणे. आणि ही देवाची इच्छा जाणून घेण्यासाठी दैवी गुण स्वभाव याबाबत दैवी ज्ञान असणं आपल्याला आवश्यक आहे. प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर जाण्यापूर्वी प्रार्थना केली तेव्हा तो स्वतःच्या इच्छेवर अवलंबून राहिला नाही, तर देवाच्या इच्छेवर तो अवलंबून राहिला. म्हणजे आम्ही प्रार्थना कशा प्रकारे केली पाहिजे, आमच्या मनातली नाही, तर देवाच्या योजनेवर अवलंबून राहून आम्ही प्रार्थना केली पाहिजे. आम्हाला पाहायला मिळतं की मत्ती वर्तमान याचा 26वा अध्याय आणि 39व्या वचनामध्ये सांगितलेला आहे. मग तो काहीसा पुढे जाऊन पालथा पडला आणि त्याने अशी प्रार्थना केली की हे बापा, होईल तर हा प्याला माझपासून टळून जाऊ. देवाच्या इच्छेवर अवलंबून राहून आम्ही प्रार्थना केली पाहिजे. कदाचित प्रभू येशू ख्रिस्तानी त्या गेतसेमनी बागेमध्ये उद्या किंवा आज रात्री पहाटपासून जे त्याच्यावर दोषारोप लावणार होते, जे त्याचा छळ करणार होते, जे त्याला वधस्तंभावर देणार होते, किती अतिशय क्रूर पद्धतीने प्रभू येशू ख्रिस्ताला मारणार ह्याची कदाचित त्याला ती दिसत असेल किंवा त्यांनी पाहिला असेल. त्याच्यामुळे त्याचा जो घाम तो रक्ताचा पडत होता. इतक्या वेदनादायी परिस्थितीतून तो जात असताना देवाला तो म्हणत आहे की होता येईल तर हा प्याला माझ्यापासून टळून जाऊ दे, तथापि माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. तो देवाच्या इच्छेवर विसंबून राहिला, कारण देवपित्याने आपल्या पुत्राची नियुक्ती संपूर्ण जगाच्या पापाच्या तारणासाठी केलेली होती. त्या वधस्तंभावर त्याच्या पुत्राने मरावं ही देवपितेची इच्छा होती आणि देवाने त्याला त्यासाठीच ह्या जगात पाठवलं होतं. आणि हा प्रसंग कदाचित त्याच्या डोळ्यापुढून जात असताना तो परमेश्वराला विनंती करत होता की होता येईल तर हा प्याला माझ्यापासून टळून जाऊ दे. तसं न करता तथापि माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे. ती त्याने परमेश्वराजवळ आपली इच्छा व्यक्त केली की तो देवाच्या इच्छेवर अवलंबून राहिला. म्हणून आम्ही ज्यावेळेस प्रार्थना करतो तर आमच्या इच्छेप्रमाणे ज्या आम्हाला आवश्यक आहे, ज्या चैनीच्या गोष्टी आहेत, ज्या चंगळवादाच्या गोष्टी आहेत त्या आम्ही मागतो. पण देव आमच्याकडून काय करून घेतो, काय मागतो, देवाची आमच्याबद्दलची इच्छा काय आहे, आम्ही देवाची कोणती इच्छा पूर्ण करतो, ह्या सर्व गोष्टीला अनुलक्षून देवाच्या इच्छेवर अवलंबून राहून आम्ही प्रार्थना केली पाहिजे. दुसरी गोष्ट, प्रार्थना व्यवस्थिशीर रचून देवाला सादर केली पाहिजे. काय दुसरं पॉइंट की प्रार्थना व्यवस्थिशीर रचून देवाला सादर केली पाहिजे. दावीद राजा प्रथम पहाटे सुटल्याबरोबर सर्व परिस्थितीचा विचार करून प्रार्थनेत देवाकडे काय विनंती करायची आहे या गोष्टीची रचना करून आपली प्रार्थना देवाला सादर करत होता. त्याप्रमाणे आपल्या प्रार्थनेत प्रसंगानुसार रचना करून प्रार्थना करणे आवश्यक आहे. दावीद राजा अशा पद्धतीने प्रार्थना करत होता. रचून, पहाटे सुटून, देवाला विनंती करून तो देवाला प्रार्थना सादर करत होता. प्रसंगानुसार त्यावेळेस पहाटच्या वेळेस त्याच्या पुढे कोणकोणत्या गोष्टी त्याला दिवसभरात करायच्या होत्या, एक इस्रायलाचा राजा म्हणून, या सर्व गोष्टीची आठवण ठेवून तो पहाटे उठून
परमेश्वराकडं प्रार्थना करत होता. स्तोत्र 5वा अध्याय 3ऱ्या वचनात सांगितलेलं आहे, हे परमेश्वरा, प्रातःकाळी तू माझी वाणी ऐकतोस आणि सकाळी मी प्रार्थना जुळवून ती तुला सादर करेन आणि तुझी प्रतीक्षा करत राहीन. प्रातःकाळी म्हणजे अतिशय पहाटे पहाटच्या वेळेस मी माझी प्रार्थना तुला सादर करतो, जुळवून सादर करतो आणि त्या प्रार्थनेच्या उत्तराची मी प्रतीक्षा करीतो. मग आम्ही सकाळी कधी उठतो? पहाटे परमेश्वराला प्रातःकाळी तर आम्हाला गाढ झोप लागलेली असते. खरं तर तीच साखर झोप असते. आणि त्यावेळेस दावीद राजा उठून देवाला प्रार्थना सादर करत असतो म्हणून सांगितलं. स्तोत्र 55 16 आणि 17 मध्ये सांगितलं, मी तर देवाचा धावा करीन आणि परमेश्वर मला तारील. संध्याकाळी, सकाळी, दुपारी मी काकुळतेने आपले गाराणे करेन आणि तो माझी वाणी ऐकल. सकाळ, संध्याकाळ, दुपार मी परमेश्वराकडं धावा करीन आणि तो मला तारल. प्रत्येक गोष्टीमध्ये परमेश्वर आमचा रक्षण करण्यासाठी समर्थ देव आहे. आणि तो म्हणतो, मी माझे गाराने परमेश्वराकडे सांगल आणि परमेश्वर माझे वाणी ऐकल. पुढं स्तोत्र 57 7 8 आणि 9 वचनामध्ये तो म्हणतो, दावीद राजा म्हणतो, हे देवा, माझे चित्त स्थिर आहे, माझे मन, माझं हृदय, माझा विवेक, माझी बुद्धी स्थिर आहे. मी गाईन, मी स्वस्वरे भजन गाईन. हे माझ्या जीवा जागृत हो, हे सुतारे, हे विणे जागृत व्हा. मी प्रभातीला जागे करीन. पहा, प्राप्त काळी मी प्रार्थना करीन आणि तो म्हणतो मी प्रभातीला जागे करीन. पहाटे 4:30 आम्हाला पाणी येतं. त्या पाण्याच्या गडबडीत खाली हौदात, वरती मोठी टाकी, नंतर प्याची टाकी भरण्यापर्यंत 5:30 आणि 5:30 नंतर इतर मंदिरावरचे भोंगे मला ऐकायला येतात. ते त्यांचे भजन लावतात, ते ऐकायला येतात. पण दावीद राजा म्हणतो, मी प्रभातीला जागे करेन. पहा, हे विने, हे सतारे, जागृत व्हा, मी प्रभातीला जागे करेन. हे प्रभू, लोकांमध्ये मी तुझे उपकार स्मरण करेन, राष्ट्रामध्ये तुझी स्तुती गाईन. मग ह्या गोष्टी आम्ही करतो का? पहाटे उठून दावीद राजा असताना सकाळ, संध्याकाळ, दुपार परमेश्वराला स्तुती स्तवनाचा यज्ञ आणि व्यवस्थितशीर प्रार्थना रचून तो सादर करत होता. मग आम्ही प्रार्थना कशा प्रकारे केली पाहिजे? आम्ही देवाच्या इच्छेवर अवलंबून राहून, दुसरी गोष्ट व्यवस्थितरित्या रचून परमेश्वराला आम्ही प्रार्थना सादर केली पाहिजे. तिसरी गोष्ट, आम्ही प्रार्थना करत असताना देवाच्या अस्तित्वावर विश्वास ठेवणे आवश्यक आहे. देवाच्या अस्तित्वावर, देव आहे या गोष्टीवर आम्ही विश्वास ठेवला पाहिजे. देव माझ्या बरोबर आहे, देव माझा सहाय्यकर्ता आहे, हे समजून मी देवाकडे प्रार्थना केली पाहिजे. म्हणजे देवाच्या अस्तित्वावर मी विश्वास ठेवला पाहिजे. म्हणून पौल इब्री येथील मंडळीला 11व्या अध्यायाच्या 5 आणि 6 वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की काय म्हणतो. इब्रीकरास पत्र याचा 11वा अध्याय 5 आणि 6 वचनामध्ये सांगितलेलं आहे, मरण अनुभव येऊ नये म्हणून विश्वासाने हनोकाला लोकांतरी नेण्यात आले. तो सापडला नाही, कारण त्याला देवाने लोकांतरी नेले. लोकांतरी होण्यापूर्वी त्याविषयी म्हणजे हनोकाविषयी अशी साक्ष झाली की तो देवाला प्रतिदिनी संतोषवीत होता. मग मी प्रार्थना करत असताना देवाच्या अस्तित्वावर माझा विश्वास आहे काय? आणि जर अस्तित्वात देव अस्तित्वात आहे हा विश्वास मी ठेवला
तर माझ्या वर्तणुकीतून, माझ्या चालण्यातून, माझ्या बोलण्यातून, माझ्या वागण्यातून इतरांपुढे मी राहत असताना मी कशा पद्धतीने राहतो आणि त्याच्याद्वारे देवाला संतोष होतो का? हनोकाबद्दल तर साक्ष बायबल देते की तो प्रतिदिनी देवाला संतोषित होता. 6व्या वचनात सांगितलेलं आहे, आणि विश्वासा वाचून त्याला संतोषविणे अशक्य आहे, कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास धरला पाहिजे की तो आहे. हे देवाचं अस्तित्व आहे आणि आम्ही हा विश्वास धरला पाहिजे की देव आहे. असा विश्वास धरला पाहिजे की तो आहे आणि त्याच्याकडे धावा घेणाऱ्यास तो प्रतिफळ देणारा असा आहे. मग हा देवाच्या अस्तित्वावर आमचा विश्वास आहे का? ह्याच्यासाठी माझं वर्तणूक, माझे चालणं बोलणं देवाला संतोषविकारक आहे काय? देवाच्या अस्तित्वावर मी विश्वास ठेवला आहे काय? प्रार्थना ही विश्वासानेच असावी आणि प्रार्थनेच्या उत्तराचे हे रहस्य आहे की आमचा विश्वास असला पाहिजे आणि विश्वास हीच आट आहे. काय बोललो मी, समजलं का? प्रार्थना ही विश्वासाने असावी आणि हे प्रार्थनेच्या उत्तराचे रहस्य आहे. प्रार्थना ही विश्वासाने असावी, हे प्रार्थनेच्या उत्तराचे रहस्य आहे आणि त्याच्यासाठी विश्वास हीच आट आहे की देव आहे. देव माझी प्रार्थना ऐकतो आणि प्रत्येक विश्वासणाऱ्याने प्रार्थना करण्याचा हक्क आहे. जर मी विश्वास धरतो देव आहे, त्याच्या अस्तित्वावर माझा विश्वास आहे, तर मी प्रार्थना ही विश्वासानेच केली पाहिजे. म्हणून पहिले योहानाचं पुस्तक याचा 3रा अध्याय 21 आणि 22 वचनामध्ये योहान लिहितो की प्रियजन हो. पहिले योहानाचं पुस्तक पत्र याचा 3रा अध्याय 21 आणि 22 वचनामध्ये सांगितलेलं आहे, प्रियजन हो, आपले मन आपल्याला दोषी ठरवित नसेल तर आपल्याला देवासमोर धैर्य आहे. आपल्याला आपलं मन दोषी ठरवत नसल, जर मी देवाला संतोषवित असल, जर माझं वर्तणूक देवासमोर चांगलं असल, जर मी विश्वासाने देवाची प्रार्थना करत असल, तर माझं मन मला दोषी ठरवत नसल तर मी देवासमोर धैर्याने जातो. पुढे 22व्या वचनात सांगितलं, आणि आपले जे काही मागणे आहे ते त्याचपासून आपल्याला मिळते, कारण आपण त्याच्या आज्ञा पाळतो व त्याच्या दृष्टीने जे आवडते तेच आम्ही करतो. पहा प्रिय, काय सांगितलेलं आहे, जे देवाला आवडतं त्याच पद्धतीने आम्ही वागतो, म्हणून त्याच्या आज्ञा पाळतो, त्याच्या दृष्टीने जे आवडते तेच आम्ही करतो. त्याच्यामुळं जे काही आम्ही मागतो ते आम्हाला प्राप्त होतं. म्हणून आम्ही देवाच्या अस्तित्वावर विश्वास ठेवला पाहिजे. स्तोत्र 46:1 मध्ये दावीद राजा म्हणतो, देव आमचा आश्रय व आमचे सामर्थ्य आहे, तो संकट समयी सहाय्य करण्यास सदा सिद्ध असतो. हे देवाचं अस्तित्व आहे आमच्यामधलं. आणि म्हणून दावीद राजा त्याच्या संगतीमध्ये, त्याच्या सहवासामध्ये, त्याच्या बरोबर असताना त्याला सतत वाटत होतं की देव माझ्या सहाय्य करता आहे, देव माझा तारणहार आहे, देव मला सहाय्य करणारा आहे, देव माझं सामर्थ्य आहे, देव मला संकट समयी सदा सहाय्य करण्यास सिद्ध आहे, असं दावीद राजा स्तोत्र 46:1 मध्ये म्हणतो. दावीद राजासारखं देवाच्या अस्तित्वावर आम्ही असा विश्वास ठेवला पाहिजे आणि आम्ही प्रार्थना करत असताना देवाच्या अस्तित्वावर आम्ही शंका घेता कामा नाही, आम्ही विश्वास ठेवला पाहिजे. म्हणून दावीद राजा स्तोत्र 27:1 मध्ये म्हणतो की परमेश्वर माझा प्रकाश व माझे तारण आहे, परमेश्वर माझ्या जीवाचा दुर्ग आहे. हा विश्वास दावीदाचा होता. आणि आम्ही प्रार्थना करण्या अगोदर देवावर आमचा
त्याच्या अस्तित्वावर विश्वास असणं गरजेचं आहे. ही तिसरी गोष्ट मी तुमच्या पुढे ठेवलेली आहे. चौथ्या गोष्टीमध्ये सांगितलं की प्रार्थना विश्वासाने मनात शंका न आणता केली पाहिजे. चौथी गोष्ट आम्ही पाहतो की प्रार्थना विश्वासाने संशय न धरता केली पाहिजे. देवावर आम्ही अविश्वास प्रगट करता कामा नये. चौथा मुद्दा. काय सांगितलेलं आहे? मार्क ऋषिवर्तमान याचा 11वा अध्याय आणि 24वा वचन सांगितलेलं आहे. याच तो मी तुम्हाला सांगतो की जे काही तुम्ही प्रार्थना करून मागाल ते तुम्हास मिळालेच आहे असा विश्वास धरा, म्हणजे ते तुम्हास प्राप्त होईल. मनात शंका न बाळगता, अविश्वास न करता, कोणत्याही गोष्टीवर आम्ही अविश्वास प्रगट न करता ज्या वेळेस आम्ही देवाकडे मागतो तर ते मला प्राप्त झालं आहे असं मी मानलं पाहिजे. असं मार्क 11वा अध्याय आणि 24व्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. म्हणून आम्ही कोणताही संशय न बाळगता आम्ही देवाकडं मागणं केलं पाहिजे. किती अशक्य गोष्ट असली तरी देव ती शक्य करण्यासाठी समर्थ आहे. म्हणून आम्ही देवावर विश्वास ठेवला पाहिजे. कोणताही संशय न धरता, कोणताही अविश्वास प्रगट न करता आम्ही देवाकडं आमच्या मागण्या मागितल्या पाहिजे. पाचवी गोष्ट, प्रार्थना निरंतर करणं आवश्यक आहे. प्रार्थना निरंतर करणं आवश्यक आहे. दैनंदिन प्रार्थनेमध्ये प्रसंगानुसार सतत प्रार्थना करणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ मंडळीकरता, मंडळीत कार्य करणाऱ्या सेवक वर्गासाठी, वडील मंडळीसाठी, सुवार्तिकाकरिता, जे अडीअडचणीत संकटात आहेत, जे नाशाच्या मार्गाकडे चालले आहेत, त्यांच्याकरिता सतत प्रार्थना करणं गरजेचं आहे. निरंतर प्रार्थना त्यांच्यासाठी करणं आवश्यक आहे. म्हणून पौल पहिलं थेसलोनिकरास पत्र याचा 5वा अध्याय 17, 18, 19 आणि 20 या वचनामध्ये निरंतर प्रार्थना करण्यासाठी उत्तम मार्गदर्शन करताना आम्हाला पाहायला मिळतं. पहिलं थेसलोनिकरास पत्र याचा 5वा अध्याय 17, 18 आणि 19 वचनामध्ये निरंतर प्रार्थना करा, सर्व स्थितीत उपकार स्मरण करा, कारण तुम्हाविषयी ख्रिस्त येशूमध्ये देवाची इच्छा हीच आहे. आत्म्याला विजू नका, संदेशाचा धिक्कार करू नका, सर्व गोष्टीची पारख करा, चांगले ते बळकट धरा, वाईटाच्या प्रत्येक प्रकारापासून दूर राहा. या गोष्टी उत्तम मार्गदर्शन पौल थेसलोनिकराच्या पत्राद्वारे आम्हाला करताना पाहायला मिळतं. म्हणून आम्ही सतत परमेश्वराकडे प्रार्थना केली पाहिजे आणि ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याचा स्वीकार आम्ही केला पाहिजे. जो परमेश्वराचा संदेश आमच्यापर्यंत आलेला आहे त्याचा धिक्कार न करता त्याचं स्वागत आम्ही केलं पाहिजे आणि परमेश्वराच्या इच्छेवर अवलंबून राहिलं पाहिजे. ही पाचवी गोष्ट तुमच्या पुढे ठेवलेली आहे. सहावी गोष्ट, प्रार्थनेत तत्पर राहणे. प्रार्थनेत तत्पर राहणे. प्रार्थनेत तत्पर राहणं म्हणजे चालढकल किंवा दिरंगाई करू नये. ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्या ठिकाणी तातडीने देवाच्या सहभागितेची मागणी प्रार्थनेच्या द्वारे करणं आवश्यक आहे. प्रार्थनेत तत्पर राहा म्हणजे चालढकल
किंवा दिरंगाई करू नका. आपल्या ग्रुपवर येतं की आजारी आहे किंवा संकटात आहे किंवा समस्येमध्ये आहे, त्याच्यासाठी प्रार्थना करा. आपण काय करतो, मी ते पास्टर असोसिएशनमध्ये पाहतो की लगेच असं येतं. मग केली का नाही हे माहिती नाही. हे चाल ढकलीचे प्रकार झालेले. ज्या वेळेस आम्हाला येतं ना त्यावेळेस आम्ही त्या गोष्टीसाठी प्रार्थना केली पाहिजे. लगेच आम्ही ऍक्शन करतो. केली का नाही काय माहिती नाही, सांगता येत नाही, पण आम्ही आमची हजेरी लावून टाकतो. म्हणून आम्ही जी प्रार्थना करतो त्या प्रार्थनेत आम्ही तत्पर असलं पाहिजे. ह्या सर्व गोष्टी बर करू. आता विनंती आली, अरे पण आता ऑपरेशन चालू आहे ना त्यांचं, आता ती बाई प्रसूती होणार आहे, मग ती नॉर्मल व्हावी, सिझर होऊ नये म्हणून प्रार्थना. क्रिटिकल पोझिशनमध्ये आहे, बाळ अवघड परिस्थितीत आहे, त्याला इन्क्युबेटरवर ठेवलेलं आहे, प्रार्थनेची विनंती आली, करू 1 घंटेनी. आता गरज आहे, या क्षणाला गरज आहे. त्याच्या हृदयाचं ऑपरेशन चालू आहे, त्याच्या किडनीचं ऑपरेशन चालू आहे, तो अतिशय ॲक्सिडेंटमध्ये घायाळ झालेला आहे आणि मला विनंती आली, मी चाल ढकल करता कामा नये. तर ताबडतोब जी येईल त्याच्यासाठी मला देवाकडे प्रार्थना करायला काय हरकत आहे, मध्यस्थी करायला काय हरकत आहे. कदाचित देव माझी प्रार्थना ऐकून त्या गोष्टीतून, त्या अडचणीतून, त्या संकटातून, त्या वैद्यकीय उपचारातून देव त्याला बरं करत. म्हणून आम्ही प्रार्थना तत्परतेने केली पाहिजे, चाल ढकल करता कामा नये. म्हणून पौल रोम येथील मंडळीला 12व्या अध्यायाच्या 12 वचनात म्हणतो, आस्थेविषयी मंद असू नका. त्यांनी फार अपेक्षेने तुमच्याकडे मदत मागितलेली आहे, प्रार्थनेची, पैशाची नाही हो, आस्थेने. त्यांनी मनातून केली की जर या देवाच्या सेवकांनी ह्या गोष्टीसाठी माझ्या प्रार्थना केली तर देव त्याची प्रार्थना ऐकून मला या सर्व संकटातून, ह्या आजारातून, ह्या ऑपरेशन मधून, ह्या वाईट गोष्टीतून देव मला सोडवल. म्हणून त्यांनी मला प्रार्थनेची विनंती केलेली आहे. त्या आस्थेविषयी मंद नसावे किंवा चाल ढकल करू नये किंवा दिरंगाई करू नये. म्हणून पौल रोमकरास पत्र याचा 12व्या अध्यायाच्या 12 वचनात म्हणतो की आस्थेविषयी मंद नसावे, आत्म्यामध्ये सतत उत्सुक असा. म्हणजे आली विनंती, आली जबाबदारी, देवाच्या सेवक म्हणून मी आत्म्यामध्ये की देहामध्ये कितीही निस्तेज झालो असो, कितीही थकलो असेल तर बसल्या बसल्या मी देवाकडे प्रार्थना तर केली पाहिजे ना, आत्म्यात उत्सुक असलं पाहिजे. पुढे तो म्हणतो, प्रभूची सेवा करणारे आशेने हर्षित, संकटात सहनशील आणि प्रार्थनेत तत्पर असा. मग याच्यासाठी आम्ही देवाकडं प्रार्थनेमध्ये तत्पर असणं गरजेचं आहे. 7वी गोष्ट, पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आम्ही प्रार्थना केली पाहिजे. पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आम्ही प्रार्थना केली पाहिजे. पवित्र आत्मा आम्हाला प्रार्थना करण्यास प्रेरणा देतो, त्याच्याकडे आम्ही लक्ष लावणं गरजेचं आहे. कारण आपण योग्य ती प्रार्थना कशी केली पाहिजे हे आम्हाला पवित्र आत्मा सांगत असतो. कारण आपण जी प्रार्थना करतो ती आपल्याला समजत नाही, पण ज्यावेळेस पवित्र आत्मा आम्हाला मार्गदर्शन करतो त्यावेळेस देव ती प्रार्थना ऐकतो. म्हणून पौल रोम येथील मंडळीला 8व्या अध्यायाच्या 26 आणि 27 वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की तिथं पौल रोम येथील मंडळीला लिहितो 8व्या अध्यायाच्या 26 आणि 27 वचनामध्ये, तसे आत्माही आपल्या अशक्तपणात आपल्याला हातभार लावतो. प्रार्थना करावी तशी कराव्यास आपल्याला समजत नाही, पण आत्मा स्वतः अनिर्वाच्याच्या उच्छ्वासांनी आपल्यासाठी विनंती करतो. 27व्या वचनात सांगितलं, आणि अंतर्याम पारखणाऱ्याला त्या आत्म्याच्या मनोभावे काय आहे हे ठाऊक आहे, कारण हा
आत्मा पवित्र जनांसाठी देवाच्या मर्जीप्रमाणे विनंती करतो. पवित्र आत्मा काय करतो तर देवाच्या मर्जीप्रमाणे, देवाला जे आवडतं, देवाला जे चांगलं वाटतं, जे देव ज्याच्यामुळं प्रसन्न होतो, अशा पद्धतीने पवित्र आत्मा आम्हाला देवाच्या मर्जीप्रमाणे प्रार्थना आणि विनंती करण्यासाठी मार्गदर्शन करतो, असं पाऊल रोम येथील मंडळीला 8व्या अध्यायाच्या 26 आणि 27 वचनामध्ये लिहिताना आम्हाला पाहिलं नाही. म्हणून आम्ही पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना केली पाहिजे. आमच्या मनोभावे किंवा आमच्या मनातील त्या पद्धतीने, कारण आमचं मन हे अनेक वाईट गोष्टींनी भरलेलं आहे, याच्याद्वारे देव संतुष्ट होत नाही. पण ज्यावेळेस आम्ही पवित्र आत्म्याच्या द्वारे प्रार्थना करतो आणि जे देवाला आवश्यक आहे तो पवित्र आत्मा आमच्याकडून प्रार्थना करून घेतो, त्याच्याद्वारे देव आमच्यावर संतुष्ट होतो. म्हणून पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाखाली आम्ही प्रार्थना करणं गरजेचं आहे. एफेसीतील मंडळीला पाऊल लिहितो 6व्या अध्यायाच्या 18 वचनामध्ये, सर्व प्रकारे प्रार्थना व विनंती करा, सर्व समय आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करा आणि या कामी सर्व तत्परतेने सर्व प्रियजनांसाठी विनंती करीत जागृत राहा. आम्हाला प्रार्थनेच्या द्वारे देवाने जागृत राहण्याची आम्हाला सांगितलेलं आहे. म्हणून पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने ज्यावेळेस आम्ही प्रार्थना करतो, देव आमची प्रार्थना आवश्यक ऐकतो म्हणून सांगितलेलं आहे. पाऊल रोम येथील मंडळीला लिहितो. 8वी गोष्ट, आपण प्रार्थना करत असताना उपवास करून प्रार्थना केली पाहिजे. आम्ही कशी प्रार्थना केली पाहिजे? उपवास करून प्रार्थना केली पाहिजे. आणि आम्ही उपवास करून प्रार्थना करत असताना देव आम्हाला आमच्या प्रार्थनेचं उत्तर दिल्याशिवाय कधीच राहत नाही. काय सांगितलेलं आहे? महत्वाच्या प्रसंगी, संकटाच्या वेळेस, दुःखाच्या प्रसंगी देवाने आपली प्रार्थना ऐकावी याकरिता दीन होऊन उपवास करून प्रार्थना करणं आवश्यक आहे. आम्ही पाहतो की प्रेषितांचे कृत्य याचा 14वा अध्याय 22 आणि 23व्या वचनामध्ये ज्यावेळेस देवाचे सेवक ज्यावेळेस बाहेर पडले प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता सांगण्यासाठी आणि ते अंतोकियास प्रभू येशू ख्रिस्ताचं वधस्तंभारोहण आणि त्याचं पुनरुत्थान आणि आमच्यासाठी उघडलं गेलेलं सार्वकालिक जीवन याबद्दल मार्गदर्शन करत असताना त्या अंतोकियातील लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला आणि प्रभू येशू ख्रिस्ताला त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य म्हणून त्यांनी स्वतःचा समर्पण परमेश्वराला केलं. त्यावेळेस आम्हाला पाहायला मिळतं की प्रेषितांचे कृत्य याचा 14वा अध्याय आणि 22 आणि 23व्या वचनामध्ये असं सांगितलेलं आहे, आणि शिष्यांची चित्ते स्थिरावून त्यास बोध केला की विश्वासात टिकून राहावे. काय सांगितलं की ज्या वेळेस त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताचा अंतोकियातील लोकांनी विश्वास ठेवला प्रभू येशू ख्रिस्तावर आणि प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य झाले, त्यावेळेस त्यांना बोध करत असताना पौल म्हणतो की तुम्ही विश्वासात स्थिर आणि टिकून राहावे, कारण आपणास पुष्कळ संकटातून देवाच्या राज्यात जावे लागणार आहे. म्हणजे तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला म्हणजे सुटला असं नाही, पण आता येणाऱ्या संकटाला तुम्ही धैर्याने तोंड दिलं पाहिजे आणि ह्या विश्वासात तुम्ही टिकून राहावं, कारण आपणास पुष्कळ संकटातून देवाच्या राज्यात जावायचे आहे. आणि 23व्या वचनात सांगितलंय की त्यांनी त्यासाठी प्रत्येक मंडळीत वडील नेमस्थ केले, उपवास व प्रार्थना करून ज्या प्रभूवर त्यांनी विश्वास ठेवला होता त्याचकडे त्यास पाठवले आणि त्यांना देवाच्या कृपेवर सोपून दिला. की ज्या वेळेस ते सेवा करण्यासाठी बाहेर निघाले, त्या मंडळीतील वडील लोकांनी त्यांच्यासाठी आर्थिक मदत नाही किंवा कोणताही हातभार लावला नाही,
नंतर त्यांनी त्यांच्यासाठी देवाकडे प्रार्थना केली आणि देवाच्या कृपेवर त्यांना सोपून दिलं म्हणून सांगितलं. उपास आणि प्रार्थना करून देवाच्या गोष्टीवर त्यांनी सोपून दिलं. म्हणून आम्ही प्रार्थना करत असताना उपास आणि प्रार्थना करून देवाच्या इच्छेवर आम्ही सोपून दिलं पाहिजे. म्हणून आज आम्ही पाहिलं की प्रार्थनेची सुरुवात कशी झाली. प्रार्थनेला जाण्या अगोदर प्रस्तावनामध्ये 5 गोष्टी तुमच्या पुढे ठेवलेल्या आहेत. प्रार्थना म्हणजे काय? प्रार्थना करणे, परमेश्वरासमोर दीन होणे. प्रस्तावनामध्ये आम्ही मनाची तयारी करून जात असताना या 5 गोष्टी आम्ही केल्या पाहिजे. तिसरी गोष्ट, प्रार्थना करणे म्हणजे परमेश्वराची उपकार स्तुती करणं. चौथी गोष्ट, प्रार्थना करणं म्हणजे इतरांसाठी मध्यस्थी करणं. आणि 5वी गोष्ट, प्रार्थना करणं म्हणजे देवाच्या सहभागितेमध्ये आम्ही जाणं. हे प्रस्तावनेमध्ये आपल्या मनाची तयारी करून आम्ही परमेश्वराच्या समक्षतेमध्ये जायला पाहिजे. आणि पहिला भाग आम्ही पाहिला की आपण प्रार्थना कशा प्रकारे केली पाहिजे. पहिली गोष्ट, आम्ही देवाच्या इच्छेवर आमची प्रार्थना सोपून दिली पाहिजे की देव सांगल त्या पद्धतीने आम्ही वागलं पाहिजे. दुसरी गोष्ट, आम्ही प्रार्थना देवाला रचून सादर केली पाहिजे. योग्य पद्धतीने प्रार्थना रचून सादर केली पाहिजे. तिसरी गोष्ट, देवाच्या अस्तित्वावर आम्ही विश्वास ठेवला पाहिजे. चौथी गोष्ट, कोणताही मनात संशय न धरता, अविश्वास प्रगट न करता आम्ही देवाची प्रार्थना केली पाहिजे. 5वी गोष्ट, निरंतर प्रार्थना करणं आवश्यक आहे. 6वी गोष्ट, तत्परतेने प्रार्थना करणं आवश्यक आहे. 7वी गोष्ट, पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करणं आवश्यक आहे. आणि 8वी गोष्ट, प्रार्थना आणि उपास याद्वारे आम्ही देवाला प्रार्थना केली पाहिजे. आज आपण इथंच थांबूया. एकच भाग झाला, अजून 5 भाग बाकी आहेत. आणि संदेशने पण हा बायबलचा प्रार्थनात आम्ही बायबलच्या वचनाच्या द्वारे, स्पष्टीकरणाच्या द्वारे, कारण नेहम्याचं पुस्तक 8वा अध्याय तो म्हणतो की ज्या वेळेस स्पष्टीकरणासह त्यांना सांगितलं त्यावेळेस त्यांना त्यांच्या पापाची जाणीव झाली आणि ते 1 प्रहर म्हणजे 4 तास देवाकडं प्रार्थना करत राहिले. म्हणून प्रार्थनेचं महत्त्व समजावं याच्यासाठी आपण प्रार्थना म्हणजे काय आणि प्रार्थना आम्ही का करावी, आमच्या जीवनामध्ये प्रार्थनेचं महत्त्व काय असावं, की एका आईच्या प्रार्थनेने इस्रायल संघराज्य झालं आणि एका आईच्या प्रार्थनेमुळे संपूर्ण जगात सुवार्ता गेली. मग या प्रार्थनेचं सामर्थ्य पवित्र शास्त्रामध्ये काय काय सांगितलेलं आहे याचा अभ्यास आम्ही करणार आहोत. आता आपण फक्त प्रार्थनेची सुरुवात, प्रस्तावनामध्ये 5 मुद्दे मांडले आणि आपण प्रार्थना कशा प्रकारे केली पाहिजे याचे 8 मुद्दे पाहिलेले आहेत. पुढील आठवडे आपण प्रार्थनेतील अडथळे 10 मुद्दे आहेत. प्रार्थनेत देवाकडे काय मागावं आणि प्रार्थना कशाकरिता करावी याचे 13 मुद्दे आहेत. प्रार्थनेचे परिणाम, देवाला आवडणाऱ्या प्रार्थना 9 मुद्दे आणि अनुत्तरित प्रार्थना याचे 5 मुद्दे आहेत. जसं जसं होईल तसं तसं आपण हा विषय पूर्ण करण्याच्या मागे लागू, कारण प्रार्थना ही आमच्या जीवनामध्ये फार महत्त्वाची गोष्ट आहे. देव करो आणि याद्वारे परमेश्वर आम्हाला आशीर्वाद प्राप्त करून देव. आपल्यासाठी बनसोडे दादा आहेत.